नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला वाईट वेळ येण्यापूर्वी कोणत्या 10 गोष्टी आपल्याला संकेत देतात याबद्दल काही माहिती सांगणार आहे. आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथातून मानवी आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या पैलूबाबत आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे. यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेव्हा आपल्या आयुष्यात खूप वाईट वेळ येते, रडरड करण्याची वेळ येते, अगदी दुःखाचा प्रसंग येत असतो, तेव्हा कोणते संकेत आपल्याला ते देत असतात ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. वाईट वेळेमध्ये आपण काय करायला हवे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मंडळी, जेव्हा कधीकधी माणसाचा काळ खूप चांगला असतो तर कधीकधी वाईट असतो, म्हणजेच काळ कधीच सारखा नसतो. वेळ ही कधीच सांगून येत नाही, म्हणून आपण एक एक करून ते संकेत जाणून घेऊयात. यामध्ये मी तुम्हाला जेव्हा आपल्यावर आर्थिक संकट येणार असेल तेव्हा काय संकेत येतात ते सांगणार आहे. जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं असेल आणि त्याचं निधन होण्यापूर्वी आपल्याला संकेत मिळाले, अगदी त्यावेळेस तुम्हाला ते कळूनसुद्धा नसेल आले, ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा आपलं तुळशीचं रोप सतत वाळून जातं, कोणत्याही वातावरणाचा बदल नसतो, तरीसुद्धा तुमचं तुळशीचं रोप काळजी घेऊनसुद्धा ते सुकून गेलं तर ते भविष्यातील आर्थिक संकटाचं संकेत असतं. त्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीची दर शुक्रवारी मनोभावे पूजा करायची आहे. म्हणजेच काय, माता लक्ष्मीचा आवडीचा नैवेद्य खीरपुरी किंवा महालक्ष्मी अष्टक म्हणून जे स्तोत्र आहे ते तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारी पोथी त्यामध्ये मिळून जाईल, तर ते तुम्हाला म्हणायचं आहे. तुमच्या तुळशीच्या रोपामध्ये नक्कीच बदल होईल. किंवा तुमची तुळशीची पानं एकदमच पूर्ण सुकून गेली आहे किंवा आता नवीन पानं उगवण्याची काही शक्यताच नाही आहे, तर तुम्ही एकादशीला किंवा गुरुवारी नवीन तुळस आणून लावायची आहे. यानंतरचं दुसरं संकेत म्हणजे जर अचानकपणे तुमच्या घरात ताणतणाव वाढला असेल, तुम्ही अगोदर गुण्यागोविंदाने राहायचे, परंतु आता अचानक छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होत आहेत, तर हे सर्व आगामी आर्थिक संकटाचे संकेत आहेत. तथापि वास्तुदोष असतील किंवा गृहदोष असेल तर त्यामुळे सुद्धा घरात भांडण व ताणतणाव वाढतो. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध होणं महत्त्वाचं आहे. कधीकधी एखाद्या माणसाने किंवा एखाद्या घराण्याने खूप वाईट दिवस काढून त्यानंतर चांगले दिवस आणलेले असतात, परंतु आपण आलेल्या लक्ष्मीची उधळण केली किंवा माज केला तर ती लक्ष्मी जायला वेळ लागत नाही. यानंतरचा तिसरा महत्त्वाचा संकेत म्हणजे घरातील काच किंवा काचेच्या वस्तू वारंवार तुटत असतील तर हे गरिबी आणण्याचे एक विशेष कारण आहे. त्यामुळे तुम्ही काचेच्या वस्तूंची विशेष काळजी घ्यायची आहे. कधीकधी चुकून काच फुटली तर त्याबद्दल भीती मनामध्ये घालून घ्यायची नाही आहे, परंतु कारण नसताना ती भांडी तडकत किंवा फुटत असतील तर मात्र काळजी घ्यायची आहे. यानंतरचा पुढचा संकेत म्हणजे बऱ्याच ठिकाणी स्त्रियांना पाहिजे तसा मान दिला जात नाही. वेगवेगळ्या कारणांनी स्त्रियांना टोकले जाते. ज्या घरामध्ये स्त्रिया मुली यांच्या हसण्या खिदळण्याचा आवाज येतो त्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहत असते. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. बऱ्याच वेळा माणसाकडे पैसा असतो, पाहिजे त्या वस्तू असतात, कशाचीच कमी नसते, परंतु तरीसुद्धा त्या घरातील माणसांची एकच तक्रार असते की आम्हाला सुख नाही आहे. म्हणून तुम्ही नक्कीच या गोष्टींमध्ये बदल करा. यानंतरचा संकेत म्हणजेच बऱ्याच घरामध्ये मुलगी जन्माला आली की हवा तसा आनंद होत नाही. आम्हाला आमचा वंश वाढवता येणार नाही किंवा आमचा वंश पुढे वाढणार कसा, या बऱ्याच साऱ्या गोष्टींनी भेदभाव करत असतात. बऱ्याच ठिकाणी गर्भाची चाचणी केली जाते आणि जर ते गर्भ मुलीचं असेल तर ते पाडलं जातं, परंतु हे खूप चुकीचं आहे. हे सर्वात वाईट वेळ येण्याचं लक्षण आहे. आपल्या घरामध्ये मुलगा किंवा मुलगी येवो तर त्याचं स्वागत चांगल्या प्रकारे कसं होईल याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. यानंतरचा पुढील संकेत म्हणजे आपल्या घरामध्ये जे ज्येष्ठ असतात, आजी आजोबा किंवा इतर ज्येष्ठ व्यक्तींचे मान किंवा आदर, त्यांचा आदर करायचा आहे. त्यामुळे सुद्धा वाईट वेळ येऊ शकते किंवा त्या व्यक्तींचं निधन झाल्यानंतर तुम्हाला पितृदोष लागू शकतो. यानंतरचे पुढचे संकेत म्हणजे जेव्हा कुत्र्याचा रडण्याचा आवाज येतो तेव्हा काहीतरी अप्रिय घटना घडते. असे बऱ्याच जणांना या गोष्टी खोट्या वाटतात, परंतु बऱ्याच जणांना असे अनुभव आलेले असतात. बऱ्याच वेळा घरातून सांगितलं जातं की 2 मांजरांची भांडणं होत असतील तर त्यांना हाकलून लावा, त्यामुळे वाईट काहीतरी घडण्याचा संकेत देत असतात. म्हणजेच आपल्या घरामध्ये सुद्धा भांडण होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर टिटवीचा आवाज हा खूप कर्कश असतो आणि टिटवीचा आवाजसुद्धा आपल्याला संकेत देत असतो की काहीतरी वाईट घटना घडणार आहे.
टिटवी कधीकधी तिच्या पिल्लांसाठीही आवाज असते, परंतु माणसांसाठी हे दुःखद घटनेचंच लक्षण आहे. बऱ्याच जणांच्या घरामध्ये जर दुःखद घटना होणार असेल तर त्या व्यक्तीला नुसतं काही ना काही खावंसं वाटत असतं. म्हणजे त्या व्यक्तीचं जेवण अगदी कमी असेल, परंतु अचानक वाढलं किंवा ती व्यक्ती अचानक जास्त खायला लागली तर त्या घरात वाईट वेळ येण्याची शक्यता असते. हा एक महत्त्वाचा संकेत आहे. अशा प्रकारे हे सर्व संकेत तुम्हाला वाईट वेळ येण्याआधी येत असतात. तर या संकेतांवर तुम्ही नक्कीच लक्ष द्यावे अशी आशा करते. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद.